मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीनंतर एक चित्र तयार झालं होतं. महाविकास आघाडीने 7 जागा जिंकल्या होत्या आणि महायुती फक्त एका जागेवर थांबली होती. त्यामुळे जनतेने दिलेला कौल स्पष्ट मानला जात होता. पण आता अवघ्या काही महिन्यात हे चित्र संपूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर असल्याचं दिसत आहे. ठाकरे गटाचे 3 विद्यमान खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा केवळ अफवा राहिलेली नाही, तर ती जवळपास वास्तवात उतरताना दिसत आहे. आणि जर हे घडलं तर मराठवाड्यात ठाकरे गटाचं संसदेतील अस्तित्व अक्षरशः शून्यावर येणार आहे. पण हा फक्त 3 खासदारांचा पक्षप्रवेश नाही, हा मतदारांच्या विश्वासाचा प्रश्न आहे का? महाविकास आघाडीच्या मतांवर निवडून आलेले खासदार आता महायुतीत का जात आहेत आणि यामुळे मराठवाड्याच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होणार आहेत, याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. आमदार फुटले, मंत्री फुटले, जिल्हास्तरीय नेते फुटले. पण लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र होतं. विशेषतः मराठवाड्यात तर महाविकास आघाडीची मोठी ताकद दिसून आली होती. मात्र आता परिस्थिती पुन्हा बदलताना दिसत आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे तिघेही शिंदे गटात जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. आणि हेच घडलं तर मराठवाड्यातील ठाकरे गटाचे संसदेतील सर्वच प्रतिनिधी संपुष्टात येतील. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ही केवळ संख्या कमी होण्याची बाब नाही, कारण लोकसभा निवडणुकीत या तिन्ही नेत्यांना मिळालेली मते ही फक्त शिवसेनेची पारंपरिक मते नव्हती, त्यामागे मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम होता. संविधान बदलाच्या मुद्द्यावर दलित समाजात निर्माण झालेली भीती होती. तसेच भाजप विरोधी मतांचं मोठं एकत्रीकरण होतं. त्यामुळे या खासदारांच्या संभाव्य निर्णयाकडे अनेक मतदार केवळ पक्षबदल म्हणून पाहत नाहीत, तर आपल्या राजकीय भावनांचा विश्वासघात म्हणून पाहत आहेत. सर्वप्रथम बोलूया परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याबद्दल. परभणी हा अनेक दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण या मतदारसंघाचा एक वेगळाच इतिहास आहे. इथे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले अनेक खासदार नंतर पक्ष सोडून गेले. अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दूधगावकर यांसारख्या नेत्यांची नावं त्यात घेतली जातात. संजय जाधव यांना मात्र या परंपरेचा अपवाद मानलं जात होतं, कारण एकनाथ शिंदेच्या बंडानंतरही त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती. अनेक सभांमध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की राजकारण सोडेन, पण उद्धव ठाकरे सोडणार नाही. शिवसेनेने मला घडवलं, त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत पक्षात राहीन, असंही ते वारंवार बोलत होते. पण गेल्या काही महिन्यात त्यांच्या भूमिकेत बदल दिसू लागला. अमित शहा यांची भेट, पक्षांच्या बैठकींना गैरहजेरी आणि सत्ताधारी आघाडीत जाण्याबाबतचे संकेत यामुळे चर्चा अधिकच रंगली. आता ती चर्चा प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीही दिसत आहे. काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी थेट फोन करून जाब विचारल्याची चर्चा झाली. आम्ही भाजप विरोधी भूमिका म्हणून तुम्हाला मतदान केलं, मग आता तुम्ही महायुतीत कसे जाणार, असा प्रश्न त्यांना विचारला गेला होता. ही बाब सोशल मीडियावरही मोठी चर्चेचा विषय बनली आहे. दुसरीकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर राजकारणात सक्रिय झालेल्या शिवसेनेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 2019 मध्ये त्यांनी राणा रणजित सिंह पाटील यांचा पराभव करून मोठा विजय मिळवला होता. ओमराजे यांची प्रतिमा ही संघर्षातून आलेल्या नेत्याची राहिली आहे. प्रचारासाठी गावोगावी बाईकवरून फिरणारा नेता, सभेत चाकू हल्ल्याचा प्रयत्न होऊनही राजकारणात टिकून राहणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांचा संभाव्य निर्णयही अनेकांसाठी धक्कादायक मानला जात आहे. याच मुद्द्यावर काही सामाजिक संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली, कारण लोकसभा निवडणुकीदरम्यान संविधान, आरक्षण आणि भाजपाविरुद्ध वातावरण या मुद्द्यावर मतदारांचं मोठं ध्रुवीकरण झालं होतं. यामुळे त्या वातावरणात निवडून आलेले खासदार आता महायुतीत जात असतील तर तो मतदारांच्या भावनांचा अनादर असल्याचा आरोप केला जात आहे. तिसरे नाव म्हणजे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर. जिल्हा प्रमुख ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सरपंच, बाजार समिती सभापती, आमदार आणि नंतर खासदार अशी त्यांची वाटचाल झाली. स्थानिक पातळीवर संघटन उभारण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे त्यांचा संभाव्य पक्षप्रवेशही हिंगोलीच्या राजकारणात नवी समीकरणं तयार करू शकतो. आता प्रश्न आहे, या तिघांच्या जाण्याने नेमकं काय बदलणार? सर्वात मोठा परिणाम ठाकरे गटावर होणार आहे,
कारण आधीच विधानसभा निवडणुकीनंतर संघटनात्मक अडचणींना सामोरं जाणाऱ्या पक्षासाठी हा आणखी एक मोठा धक्का असेल. मराठवाड्यात संसदेत प्रतिनिधित्व नसणं हा प्रतिकात्मक दृष्ट्याही मोठा तोटा ठरू शकतो. दुसरीकडे शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय विजय असेल, कारण लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यात महायुतीची प्रतिमा काहीशी कमकुवत झाल्याचं चित्र होतं. अशा वेळी विरोधी पक्षातील विजयी खासदार आपल्या गटात आणण्याचं यश मिळालं तर त्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा राजकारणात होऊ शकतो. मात्र या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदारांची प्रतिक्रिया. कारण पक्षांतर करणारे नेते अनेकदा सत्तेच्या गणितातून निर्णय घेतात, पण मतदार त्याकडे कसं पाहतात हे निवडणुकीत स्पष्ट होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणं आहेत की पक्ष बदलल्यानंतर काही नेत्यांना मोठा फायदा झाला तर काहींचं राजकीय अस्तित्वच संपलं. त्यामुळे आता खरी परीक्षा या तिन्ही खासदारांची असणार आहे. कारण पक्षप्रवेश करणे हा पहिला टप्पा असतो, पण मतदार त्या निर्णयाला मान्यता देतात की शिक्षा करतात हे पुढच्या निवडणुकीतच ठरतं. आणि म्हणूनच सध्या मराठवाड्यात सुरू असलेली ही चर्चा केवळ 3 खासदारांच्या पक्षांतराची राहिलेली नाही. हा संघर्ष आहे निष्ठा विरुद्ध सत्ता, भावना विरुद्ध राजकीय व्यवहार आणि मतदारांचा कौल विरुद्ध राजकीय गणित यांच्यामधला. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, जर नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला, आता औपचारिकता उरली आहे. त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यात ठाकरे गटाचे संसदेतील अस्तित्व इतिहासात जमा होईल. हेही तितकंच खरं. किंबहुना शेवटाकडे जाताना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या खासदारांनी शिंदे गटात प्रवेश करून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतलाय. पुढची 5 वर्षे त्यांना भरभरून निधी मिळेल, कदाचित मंत्रिपद मिळेल, पण पुढील 5 वर्षानंतर त्यांच्या हातात आपला मतदारसंघ राहणार का? याची शाश्वती त्यांना शिंदे गटाकडून आणि त्यापेक्षाही जास्त भाजपकडून मिळाली आहे का? याचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण महापालिका पाठोपाठ विधान परिषदेत सुद्धा भाजपने शिंदेचे पारंपरिक गड खालसा केले. अशा परिस्थितीत या खासदारांनी कुठल्या भरोशावर शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. तुम्हाला काय वाटतं, खासदारांचा हा निर्णय योग्य आहे का? आणि याचा शेवट कसा असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.